हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णा तुम्हा सर्वांचे सुवर्णाज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण 2 किलो प्रमाणामध्ये उडदाचे पापडची रेसिपी पाहणार आहोत. इथे बघा आपले उडदाचे पापड रेडी झालेले आहे आणि अगदी खमंग आणि कुरकुरीत खुसखुशीत आपले इथे पापड तयार झालेले आहेत. तर या पापडाची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आपण आता पाहूया. आपल्याला ना इथे 2 किलोच्या प्रमाणामध्ये उडदाचे पापड करायचे आहे. त्यासाठी इथे मी 2 किलो उडदाची डाळ आणि एक अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ तुम्हाला नसेल घ्यायची तर काहीच हरकत नाही, नाही घेतली तरी चालेल. तर सर्वात आधी ना आपल्याला उडदाची डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्याला ना कॉटनची ओढणी बांधून घेतली आणि अशा प्रकारे सर्व उडदाची डाळ चोळून घेतलेली आहे. त्यामुळे ना उडदाच्या डाळीवरती जे काही धूळ वगैरे असते ना ते निघून जाते आणि आपल्या सर्व डाळी अगदी स्वच्छ होतात. त्याचबरोबर इथे मी मुगाची डाळ देखील अशाच प्रकारे स्वच्छ करून घेतली आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे काळे पीठ निघले आहे. त्यामुळे ना उडदाचे पापड हे काळे होण्याची शक्यता असते. त्यानंतर इथे मी सर्व डाळी अशा प्रकारे चाळून घेतलेल्या आहेत. त्यामुळे ना डाळीमध्ये जे काही काळे कण असतात ना ते निघून जातात आणि आपले पापड अगदी पांढरे शुभ्र होतात. इथे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे काळे कण दिसत आहेत. त्यानंतर मी तुम्हाला ना आणखी एक पद्धत दाखवणार आहे की जेणेकरून आपल्या डाळी अगदी स्वच्छ होतात. तर इथे मी ना कॉटनची ओढणी घेतलेली आहे आणि त्या ओढणीच्या सहाय्याने अशा प्रकारे डाळी पुसून घेणार आहे. इथे मी दोन्ही डाळी पुसून घेतल्या आहेत. त्यामुळे ना डाळी अगदी स्वच्छ होतात आणि आपले पापड देखील अगदी पांढरे शुभ्र होतात. आता मी या दोन्ही डाळी ना चक्कीमध्ये दळायला देणार आहे. चक्कीमध्ये दळायला देताना ना डाळी दळायला दिल्यानंतर डाळीवरती डाळ टाकायची आहे, नाहीतर ना आपल्या डाळींचा किंवा पिठाचा कलर बदलू शकतो. त्यामुळे आवर्जून डाळीवरती डाळ टाकायची आहे. त्यानंतर बघा आता मी हे पीठ दळून आणलेलं आहे आणि हे पीठ अगदी फ्लफी आहे. बघा किती मऊ पीठ आलेलं आहे. आता हे पीठ ना सर्व पीठ मी ना चाळून घेणार आहे. काही वेळेस ना चक्कीमध्ये दिल्यानंतर ना त्यामध्ये ना चुकून डाळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. इथे मी सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी रामबंधू पापड मसाल्याचे 2 पॉकेट घेतलेले आहे. त्याऐवजी तुम्ही कुठल्याही कंपनीचा पापड मसाला वापरू शकता. तर इथे मी रामबंधू पापड मसाला वापरलेला आहे. हा पापड मसाला मी प्लेटीमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर हा पापड मसाला मी चाळणीमधून चाळून घेणार आहे आणि वरती जे मिरे शिल्लक राहिलेलं आहे ना ते आपल्याला चाळून घ्यायचे आहेत. या मिऱ्यांमुळे ना आपले पापड ना फाटण्याची शक्यता असतात. लाटताना पापड फाटू शकतात. त्यामुळे हे मिरे आहेत ना ते मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर मी सर्व मसाला एकत्र करून घेणार आहे. त्यानंतर आता इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी रामबंधू पापड मसाला टाकून घेणार आहे आणि रामबंधू पापड मसाला टाकल्यानंतर ते पाणी छान असं 2 मिनटासाठी उकळू देणार आहे. आता इथे पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे पाणी थंड करून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतरच हे आपल्याला पिठामध्ये घालायचे आहे. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे पाणी थंड करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे सर्व पापड मसाल्याचे पाणी मी ना पसरट भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. त्यामुळे ना पाणी अगदी लवकर थंड होतं. त्यानंतर इथे मी 3 ते 4 चमचे पीठ हे पापड लाटण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यानंतर हे सर्व पापड मसाल्याचे जे पाणी आहे ना ते मी पिठामध्ये टाकून घेणार आहे. हे पापडाचे पीठ नाही खूप फ्लफी असतं, त्यामुळे त्याचबरोबर चिकट देखील असतं. त्यामुळे आपल्याला अगदी सावकाश पीठ मळायचं आहे, नाहीतर पीठ ना खूप उडण्याची शक्यता असते. तर मी ना एकदम पाणी न टाकता हळूहळू पाणी टाकणार आहे. अगोदर मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा मी अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि अशा प्रकारे बघा आपल्याला सावकाश सर्व पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ चिकट असल्यामुळे ना खूप हाताला चिकटतं, तर अगदी सावकाश आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे मी ना पीठ मळलेलं आहे ना अशा प्रकारे अगदी घट्टसर आपण गोळा बनवून घेतलेला आहे. हा गोळा ना खूप घट्ट मळायचा आहे. त्यानंतर त्यावरती ना मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे
आणि त्यानंतर हे पीठ मी एका कॅरी बॅगमध्ये भरून ठेवणार आहे आणि हे पीठ मी रात्री मळून घेतलेलं आहे आणि ते पीठ रात्रभरासाठी मी अशाच प्रकारे एका हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहे. आणि बघा इथे मी आता पीठ डब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आता मी हे पीठ रात्रभरासाठी डब्याला झाकण लावून ठेवणार आहे. आता हे सकाळी मी पीठ काढलेलं आहे. पाहू शकता अगदी पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आणि कडक देखील खूप झालेलं आहे. त्यानंतर ना इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्याला ना तेल लावून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला पीठ ना टेचून घ्यायचं आहे. पापड लाटताना ना सर्वात जास्त मेहनत असते ती पीठ टेचण्याची. तर सुरुवातीला ना इथे मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो टेचून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ना छोटे छोटे गोळे करूनच पीठ टेचून घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडे खलबत्ता आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाटावर वंटा किंवा कुठल्याही डिशमध्ये वगैरे देखील ना तुम्ही हे पीठ टेचून घेऊ शकता. तर बघा पीठ टेचल्यानंतर ना असे पातळ पीठ होते आणि अगदी छान रबरासारखे पीठ तयार झाले ना तर आपला पापड देखील अगदी खुसखुशीत होतो. त्यासाठी ना सर्वात जास्त मेहनत असते ती पीठ टेचण्याची आणि मी ते ना सर्व पीठ छान असं टेचून घेतलेलं आहे आणि पीठ पाहू शकता किती छान लांबत आहे. म्हणजेच आपलं पीठ छान असं मऊ झालेलं आहे. त्यानंतर आता इथे मी ना दोऱ्याच्या सहाय्याने गोळ्या करून घेणार आहे. त्या अगोदर मी ना असा एक गोळा लांबट बनवून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा प्रकारे काही गोळ्या दोऱ्याच्या सहाय्याने केलेल्या आहे. तर तुमच्यासाठी मी काही गोळ्या ह्या सुरीच्या सहाय्याने पण करून दाखवत आहे. जर तुम्हाला दोऱ्याच्या सहाय्याने गोळ्या करता येत नसतील ना तर तुम्ही अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने देखील गोळ्या कट करून घेऊ शकता. तर इथे मी सर्व गोळ्या कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ना गोल करून घेणार आहे. त्यामुळे ना पापड लाटताना ना जास्त वेळ लागत नाही. अगदी पटपट पापड होतात. मी ते ना एकदम गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एका पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये ना सर्व गोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी ना पापड लाटताना पिठीचा वापर करून पापड लाटणार आहे. तर काही लोक ना तेलाने देखील पापड लाटतात पण आमच्याकडे ना पिठी लावून पापड लाटला जातो. त्यामुळे आता इथे मी ना पापड लाटणार आहे. तर आता इथे बघा माझा संपूर्ण पापड लाटून झालेला आहे. अगदी पातळ असा इथे मी पापड लाटून घेतलेला आहे. अशा प्रकारे आता मी ना सर्वच पापड लाटून घेणार आहे. इथे मी ना सर्व पापड लाटून घेतलेले आहेत आणि हे सर्व पापड मी ना दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ना 1 तासभर वाळत घालायचे आहेत. तर पापड ना वाळत घातल्यामुळे ना पापडाला कुठल्याही प्रकारची आळी होत नाही आणि पापड अगदी वर्ष ते 1.5 वर्ष सहज टिकतात. त्यामुळे आपल्याला ना सर्व पापड 1 दिवस उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचे आहेत. आता इथे मी सर्व पापड आपले तयार झालेले आहेत. उन्हामध्ये पापड वाळत घालताना ना त्यावरती ना एक कापड अंथरायचं आहे. त्यामुळे आपले पापड वाकडे देखील होत नाही. चला तर आता मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते. तर अगदी आपले पांढरे शुभ्र कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग पापड तळून झालेले आहेत. हे पापड तुम्ही भाजून देखील खाऊ शकता. आजची पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.